नमस्कार. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बाजारामध्ये छान कच्च्या कैऱ्या मिळतात आणि कैरी घरी आणली की जास्त करून त्यापासून आपण कैरीचं पन्हं किंवा मिठांबा बनवतो. पण आज मी तुमच्यासोबत मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी कच्च्या कैरीची रेसिपी शेअर करतेय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतलाय. आता खलबत्त्यामध्ये इथे मी 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या म्हणजे मिरची अगदी व्यवस्थित वाटली जाते. त्याचप्रमाणे इथे मी जी हिरवी मिरची घेतली आहे ती तिखटाला कमी आहे, त्यामुळे मी 10 वापरतीये. तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखट असेल तर कमी प्रमाणामध्ये वापरली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लक्षात ठेवा, लसूण थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच वापरायचा. एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये कुटून जाडसर असं वाटण तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकता. मिक्सरला फिरवलं तरी लक्षात ठेवा, पूर्ण बारीक अशी पेस्ट तयार करायची नाहीये. अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच ठेवून वाटण तयार करून घ्यायचंय. तर इथे पहा, परफेक्ट असं वाटण तयार झालंय. पूर्णपणे मी बारीक केलेलं नाहीये. सर्व साहित्य थोडंसं जाडसरच आहे. त्यानंतर इथे मी 2 कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली आहेत. कैऱ्या लहान आकाराच्या आहेत, त्यामुळे मी 2 वापरतीये. मध्यम आकाराचे असेल तर 1च वापरा. आता या कैऱ्या आपण खिसणीने खिसून घेऊयात. आणि ज्या बाउलमध्ये मी कैरी खिसून घेतेय तो स्टीलचा बाउल एकदम जाडजूड आहे. मी मिशोवरून मागवला होता आणि फक्त 368 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल. एकदम बाउल जाडजूड आहे, आकाराने मोठा आहे. तुम्हाला जर हा बाउल घ्यायचा असेल तर या प्रोडक्टची लिंक मी टॅग करते, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता. तर दोन्ही कैऱ्या मी याच पद्धतीने खिसून घेणार आहे. त्यातील जे बी आहे म्हणजे कैरीची जी कोय आहे ती बाजूला काढायची. तर इथे पहा, दोन्ही कैऱ्या मी छान अशा खिसून घेतल्या आहेत. आता तुम्हाला जर खिसणीने कैरी खिसून घ्यायची नसेल तर मिक्सरला जाडसर अशी वाटून घेतली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचे. आता यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा वापरणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची कमी घेतली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी स्वच्छ चाळून ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते घालायचं. त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यानंतर 4 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतले. तांदळाचं पीठ मी पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले. आणि 5 चमचे या ठिकाणी मी बेसन पीठ घेतले. वाटीच्या प्रमाणामध्ये पाव वाटी बेसन पीठ आहे. सर्व पिठं घातल्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते पण रंग खूप छान येतो. अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आणि 2 चमचे पांढरे तीळ घालायचे. पांढरे तीळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसतील घालायचे, नाही घातले तरी सुद्धा चालतील. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्यासोबतच इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि मूठभर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच वापरा. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात, छान एकजीव करून घेऊयात. तर इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले, एकजीव केले. त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो ना, अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही. त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी छान असं पीठ मळून घेतले. पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यासोबतच आपण पिठाला अजिबात तेल लावलं नाहीये तरी सुद्धा पीठ अगदी छान मऊसूत भिजले. झाकण ठेवून एक 10 मिनिटं पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. जर या ठिकाणी तुम्हाला गडबड असेल, लगेच हे बनवून घ्यायचं असेल, पीठ नाही भिजवलं तरी सुद्धा चालेल. तर इथे पहा, एक 10 मिनिटं झाले आहेत. पीठ अगदी छान भिजलं आहे. तुम्ही पाहू शकता. पीठ हाताने एकदा मळून घेऊयात. अजिबात हाताला चिटकत नाहीये, म्हणजे अगदी पीठ व्यवस्थित आणि परफेक्ट भिजलं गेले. आणि त्याचसोबत तुम्ही पिठाला रंग पाहू शकता किती सुंदर आलाय. आता हे पीठ बाजूला ठेवूयात. त्यानंतर इथे मी एक पोळपाट घेतलाय, सोबतच थोडंसं पाणी सुद्धा घेतलंय आणि एक रुमाल पाण्याने भिजवून घट्ट असा पिळून घेतलाय.
आता हा रुमाल पोळपाटावरती अंतरायचा, थोडंसं पाणी या रुमालावरती टाकायचं. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ घ्यायचं, म्हणजे आपण चपातीसाठी जसा गोळा तयार करतो ना तेवढंच पीठही घ्यायचं आणि त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे पहा, मळून घेतलेल्या पिठाचा मी गोळा तयार करून घेतलाय. रुमालावरती ठेवायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने फक्त बोटांनी हा दाबून पसरवून घ्यायचा. पीठ जर हाताला चिटकत असेल तर अधूनमधून हात थोडासा ओलसर करायचा आणि हे थालीपीठ थापून घ्यायचं. तर इथे पहा, बोटांनीच हे सर्व थालीपीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि छान पातळ असं थापून घ्यायचं आहे. तर इथे पहा, फक्त बोटांनीच एकसारखं पसरवत एकदम पातळ आणि छान असं इथे मी थालीपीठ थापून घेतलंय. थालीपीठ थापायला सुरुवात करण्याआधीच मी गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवला होता. तवा छान गरम झालाय. आता याला आपण तेल लावून घेऊया. पण त्याआधी हे पहा, आपण जेव्हा चपाती, पराठे किंवा अशा पद्धतीने थालीपीठ किंवा डोसे काहीही बनवतो, त्याला तेल लावायचं असेल तर बरीचशी भरपूर भांडी खराब होतात आणि त्यासाठीच मी एकदम युजफुल प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे. हा आहे ऑइल जार आणि याच्यामध्ये जो ब्रश आहे तो प्लॅस्टिकचा नाही तर सिलिकॉनचा आहे आणि हा जार तुम्हाला मिशोवर फक्त 152 रुपयांना मिळून जाईल. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हे प्रोडक्टसुद्धा मी टॅग केलं आहे, तुम्ही तिथे क्लिक करून हे प्रोडक्ट घेऊ शकता. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी मेन्शन केले. तुम्ही पाहू शकता एकदम सहज असं तव्याला तेल लावलं जाते. ब्रश सिलिकॉनचा आहे त्यामुळे आरोग्यासाठी काहीही हानिकारक नाही आहे. तेल लावलं की झाकण लावायचं, जार बाजूला ठेवायचा. अजिबात खराब होत नाही, गॅस तेलकट होत नाही आणि भांडीसुद्धा अगदी व्यवस्थित राहतात. त्यानंतर तयार केलेलं थालीपीठ तव्यावरती घालायचं. थालीपीठ तव्यावरती घातलं की वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि वरूनच या थालीपीठाला 1 ते 2 ठिकाणी होल करून घ्यायचे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने. असं केल्यामुळे काय होतं, वरून पाणी शिंपडलं की बाष्पीभवन होतं आणि रुमाल जो थालीपीठाला चिटकलाय तो अगदी सहज वेगळा होतो. त्याचसोबत थालीपीठ अगदी आतपर्यंत सहज भाजलं जातं. आता थालीपीठापासून रुमाल वेगळा केला की इथे पहा, ब्रशनी मी पुन्हा बाजूनी तेल सोडून घेणार आहे आणि खरंच हे मी बरेच दिवस झालं वापरतेय, त्यानंतर तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करतेय. इतकं बेस्ट प्रोडक्ट आहे, मला तर खूप आवडलं. तेल सोडल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती थालीपीठ खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं. तर इथे पहा, मध्यम आचेवर थालीपीठ खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घेतले. आता हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता थालीपीठ तव्याला अजिबात खाली चिटकलेलं नाहीये, अगदी सहज तव्यापासून वेगळं झाले. आता पुन्हा मी बाजूनी थोडंसं तेल सोडून घेणार आहे आणि आता झाकण न ठेवता हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आचेवरती छान खरपूस असं भाजून घेऊयात. अधूनमधून अलटीपलटी करून हे थालीपीठ भाजून घेऊ शकता. तर इथे पहा, अलटीपलटी करत दोन्ही बाजूने हे थालीपीठ मी छान खरपूस असं भाजून घेतले. राहिलेले थालीपीठ सुद्धा अगदी याच पद्धतीने बनवून घेऊयात. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा किचनमध्ये रोजच्या रोज उपयोगी पडणारे जर हे 2 प्रोडक्ट घ्यायचे असतील तर प्रोडक्ट मी टॅग केले आहेत. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिली आहे. नक्की हा जार तर घेऊन पहा, तुम्हाला खरंच उपयोगी पडेल. आणि इथे पहा, आपले सर्व कैरीचे थालीपीठ बनवून तयार झाले आहेत. थालीपीठ पाहू शकता एकदम छान मऊसूत तयार झाले आहेत आणि विशेष म्हणजे प्रवासामध्ये जर तुम्हाला न्यायचे असतील तर 7 ते 8 दिवस अगदी छान टिकतात. आपण यामध्ये कैरी वापरली आहे त्यामुळे थालीपीठाची चव छान आंबट तिखट अशी लागते, खायला मजा येते. नक्की बनवून पहा. मी दह्यासोबत सर्व केले होते. तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा मुलांना केचपसोबत देऊ शकता. चवीला खरंच भन्नाट लागतात. कैरी आणली ना किंवा तुमच्या घरी जर कैरी असेल तर एकदा या पद्धतीनेही थालीपीठ नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे अशाच रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.